काहो न करा काही, ऐसे काहो न करा काही, पुढे नाही नाश जा। विश्वंभरा शरणांगत भूत जात बंदोणी, श्रुतीचे का नेगा फळ, सारमूळ जाणोनी। विश्वंभरा शरणांगत भूत जात बंदोणी, तुका म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी। विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधुनी, समचरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं, जगन्निहितपाणिं मंडनं मंडनाना। तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावत्न्यजीवोद्धरारधावतारं कलङ्कं कतिज्योतिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानम्। सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरिजियोगिराजम्। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम्, सदालंकृतं साधु संन्यास योगम्। मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम्। सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितोऽयेन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं। शरदिद्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणे, वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तिची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी अदा। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, झालो सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, देवा। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा,
स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झाला तुमच्या लागल निज चरणाय अहो स्वामी तुकया देवा ऋण करावा अबेरू सेवे लागी सेवक झाला तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू ऐसे काहो न करा काही पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणांगत भूत जात बंदोणी अधिष्ठान दैवत भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा आदिशक्ती रुक्मिणी आई साहेब भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. शिंदे परिवाराचं वैभव स्वर्गीय पिताश्री राजाराम वामनराव पाटील शिंदे यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्रभूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातील गोड असा चिंतनीय अभंग आहे. अभंगाचा सरळ भावार्थ आपल्यासमोर ठेवतो. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाद्वारा कर्मयोग सांगतात प्रथम चरणामध्ये, भक्तियोग सांगतात द्वितीय चरणामध्ये, कर्मयोग आणि भक्तियोग यांच्या समन्वयाचा पुरावा देतात तृतीय चरणामध्ये, आणि आमच्या कर्मातच आम्हाला भगवत प्राप्ती होऊ शकते हा स्वानुभव सांगतात चतुर्थ चरणात. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व सगळी सोयरे आपतेष्ट नातेवाईक दुःखांकित शिंदे परिवार आणि शिंदे परिवाराचा मित्र परिवार आज या ठिकाणी स्वर्गीय पिताश्री राजाराम वामनराव पाटील शिंदे यांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न करतायत. मातोश्री सुनंदाताई राजाराम शिंदे आणि दादांचे चिरंजीव आहेत वैभव दादा, अमोल दादा, सुषमाताई या सुकन्या आहेत, बंधुराज आहेत, पांडुरंग दादा, दौलत दादा, गंगाधर दादा, भीमराज दादा, भगिनी आहेत चहाबाई चव्हाण, जनाबाई ठोके, जिजाबाई जाधव, नातवंड आहेत मोक्षदा, सोहम, शिवम, सान्वी, शिवांश आणि समस्त शिंदे परिवार. या परिवाराच्या वतीनं आजच्या सेवेचा योग आमचे जिवलग मित्र वारकरी संप्रदायातील सर्व गुणीजनांवर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व, कीर्तनकार प्रवचनकारांवर, भजनी मंडळावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय अमोलदादा शिंदे की त्यांनी वडिलांच्या सामाजिक सेवेचा वसा पुढे सुरू ठेवला. आणि अमोलदादा या परिसरामध्ये कुठेही कीर्तन असू देत, रंजाळे महाराज आलेत की ते आवर्जून भेटायला येतात. त्या माध्यमातनं दादांनी ही तारीख माझ्यापर्यंत खूप दिवसापूर्वी पोहोचवली.
जवळजवळ 5 ते 6 महिने झाले. जुनी डायरी होती तेव्हा ही तारीख लिहिलेली आहे. अमोल महाराजांचं, आम्ही त्यांना अमोल महाराजच म्हणत असतो. आपल्या टाकळी गावामध्ये एक चांगलं मित्रमंडळींचं चांगलं वातावरण आहे. स्वभाव गोड आहे. स्वामीजींचं वाक्य आहे, स्वामी विवेकानंदजी सांगत असतात, क्षेत्र कोणतेही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये तुमचा स्वभाव काम करत असतो. युअर नेचर इज युअर फ्युचर. क्षेत्र कोणते असू देत, आपल्या स्वभावामध्ये जे इनबिल्ट फीचर्स असतील ते आपल्या फ्युचरसाठी काम करत असतात. आपल्या स्वभावामध्ये जेवढी शीतलता, नम्रता असेल, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची जी पद्धत असेल, त्यानुसारच आपण काहीतरी कार्य उभं करू शकतो. अमोलदादांचा स्वभाव ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवला ते भजन सम्राट, संगीत अलंकार, स्वररत्न, नाशिक जिल्ह्याचं वैभव, हरिभक्तीपरायण शिवरामजी महाराज बोराडे. शिवरामदादांनीच माझा आणि अमोलदादांचा परिचय करून दिला. शिवरामदादा ही व्यक्तिमत्व असं आहे की आपल्या बरोबरच्या मंडळींना सुद्धा ते मोठं करण्यावर भर देतात. आणि मोठी माणसं तीच असतात, मोठी माणसं तीच असतात की जी नेहमी आपल्या सोबतच्या माणसांना मोठं करतात, ती माणसं मोठी असतात. आपल्या सोबतच्या माणसांना छोटं करतात, ती माणसं मोठी नसतात. ती माणसं छोटी पण नसतात, ती माणसं खोटी असतात. म्हणून आपल्याबरोबरची मंडळी मागे नाही राहिली पाहिजेत. त्याकरता शिवरामदादांनी नाशिक जिल्ह्यामध्ये खूप नियोजनातनं माझ्यापर्यंत कीर्तन सेवा पोहोचवल्यात. शिवरामदादांना सुद्धा वंदन आहे. आजचं पूर्ण नियोजन हे शिवरामदादांचंच आहे. व्यासपीठ असेल, टाळकरी मंडळी असतील, गायनाचार्य, मृदंगाचार्य. आज मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे, असे दोन्ही दिग्गज मृदंगाचार्य उपस्थित आहेत. आज माझं भाग्य आहे, माझे स्टार खूप चांगले आहेत. आज दोन्ही मृदंगाचार्य की ज्यांच्या मागे तारखेकरता 6-7 महिन्याचं वेटिंग असतं, पण ते आज दोघंही हजर आहेत, उपस्थित आहेत. अमोलदादांचं आणि शिवरामदादांचं प्रेम आहे. मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण दिनेशजी महाराज मोजाड उर्फ दिनेश दादा. दादांनाही वंदन आहे. मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, मृदंग भूषण, महाराष्ट्रभर ज्यांचा मृदंग गाजतोय ते आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण मृदंगमणी भूषणजी महाराज जाधव. भूषणदादांना सुद्धा वंदन. युवा कीर्तनकार सचिनजी महाराज कुंदे, टाकळी गावातील समस्त भजनी मंडळ, आपल्याला सगळ्यांना वंदन. चोपदार खूप जोरात आहेत, दोन्ही चोपदारांना वंदन. गायनाचार्य, भजन सम्राट, संगीत अलंकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण रवींद्रजी महाराज, आपल्याला सुद्धा वंदन. माऊलींची सुंदर साऊंड सिस्टीम आहेत, माऊलींना सुद्धा वंदन आहे. अतिशय चांगला साऊंड माऊली आपल्याला देतात. संप्रदायामध्ये खूप चांगली सेवा माऊलींची आहेत, त्यांना सुद्धा वंदन. शिंदे परिवारावर प्रेम करणारी सर्व पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, मित्रपरिवार, विविध क्षेत्रामध्ये सेवा करणारी सर्व नामांकित मंडळी, गावातील ज्येष्ठ मंडळी, आमच्या उमेश दादांना सुद्धा वंदन आहेत. आमचा गुरुस्पर्श यूट्यूब चॅनल ती चालवतात, सांभाळतात, चांगलं कव्हरेज देतात, चांगली एडिटिंग करतात. आमच्या उमेश दादांना सुद्धा मी धन्यवाद देतो. समोर बसणाऱ्या माझ्या माता बहिणी असतील, सर्व मान्यवर मंडळी आहेत, आपल्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, 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 वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. स्वर्गीय राजाराम दादांचं प्रथम पुण्यस्मरण.
शिंदे परिवाराला मी धन्यवाद देईल. सुंदर पद्धतीनं त्यांनी आपल्या पिताश्रींचं पुण्यस्मरणाचं आयोजन केलं. स्वर्गीय राजाराम दादांचा आजचा या मृत्यू लोकातला हा समारोपाचा दिवस आहे. त्याला आपण आधुनिक भाषेमध्ये सेंड ऑफ म्हणतो. कोणत्याही क्षेत्रातून निवृत्त होताना जो आम्हाला निरोप दिला जातो त्याला निरोप समारंभ म्हणतात, सेंड ऑफ. माऊलींनी या सोहळ्याचं वर्णन केलेलं आहे. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नाही धनंजया, जिया परी जिया परी. ज्या अर्थी जन्म आपल्याला मान्य आहे त्या अर्थी मृत्यू सुद्धा मान्यच केला पाहिजे. दोन तट असतात, कोणत्याही साईडमध्ये दोन बाजू असतात. माऊली म्हणतात जन्माचा सोहळा तुम्ही साजरा करतात ना, देहाची या गावा आलिया, देहाच्या गावाला आलो. जन्माचा सोहळा आहे तसा मृत्यूचा सुद्धा सोहळा आहे. हा समारोप आज शिंदे परिवारानं आयोजित केला. स्वर्गीय राजाराम दादांचं जीवन या परिवारानं अनुभवलं, गावानं अनुभवलं. वाणिज्य क्षेत्रामध्ये उत्तुंग शिखरावर पोहोचलेलं व्यक्तिमत्व. टॅक्स कन्सल्टंट म्हणून बरेच दिवस त्यांनी सेवा केली. ऑडिटर, गव्हर्नमेंट ऑडिटर म्हणून बऱ्याच संस्थांची सुद्धा सेवा केली. क्षेत्राच्या माध्यमातून अनेक नवीन मित्र जोडले गेले. आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे सेवा त्यांनी केली. या परिवाराची जडणघडण करत असताना वैयक्तिक स्वार्थ त्यांनी बाजूला ठेवला. घरामध्ये कोणाकडनंही काही अपेक्षा न ठेवता प्रत्येकजण आनंदी कसा राहील या भूमिकेत ते राहिले. रयत शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा त्यांनी सचिव पदावर बरीच वर्ष सेवा केली. गावातील सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अनेकदा त्यांचं योगदान गावाने पाहिलं. गावातील ज्येष्ठांमध्ये नेहमी आदरानं राहायचेत, सर्वांना सोबत घेऊन चालायचेत. एक शून्यातून स्वतःचं भावविश्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणून गावामध्ये त्यांचा लौकिक होता. अमोलदादा असतील, त्यांचे बंधुराज असतील, समस्त शिंदे परिवार असेल, त्यांनी हा वारसा पुढे सुरू ठेवला आणि या पद्धतीचं पुण्यस्मरण आज घडून आणलं. आपण सगळेजण या पुण्यस्मरणामध्ये उपस्थित आहात ही भगवान पांडुरंग परमात्म्यांची इच्छा आणि कृपा आहे. आपण कोणतेही कार्य करत असताना त्याला ईश्वरीय इच्छा असते. ईश्वरी इच्छा असेल तर ते कार्य सिद्धीला जात असते. 5 वाक्य सांगतो. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणाची वृत्ती चांगली लागते 4 आणि पुण्यस्मरणाच्या दिवशी कीर्तन संपन्न होण्याकरता भगवान पांडुरंगाची कृपा लागते 5. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा समारोप संपन्न होतोय. आज स्वर्गीय दादांचं अंतःकरण भगवान पांडुरंगाला म्हणत असेल की मी आयुष्यभर जी गावकरी मंडळींमध्ये राहिलो ती सगळी गावकरी मला निरोप देण्याकरता उपस्थित आहेत. मी आयुष्यभर ज्या मित्र परिवारामध्ये राहिलो ते मित्र परिवार आज उपस्थित आहेत. मी आयुष्यभर ज्यांच्यामध्ये सेवा केली ती माझ्या फील्डमधली सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित आहेत. मी कमावलेली श्रीमंती आज या धर्ममंडपामध्ये या व्यासपीठावर मला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं भगवान पांडुरंग परमात्म्यांना स्वर्गीय दादा म्हणत असतील की मी आयुष्यभर जपलेली माणुसकी आज या धर्ममंडपामध्ये पाहतोय. आयुष्यभर जी माणसं जपली ना बस ती एवढ्या करताच जपली होती. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड
व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णीची या. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा गोड असा चिंतनी अभंग आपण आजच्या चिंतन सेवेकरता घेतला. महाराजांनी अभंगामध्ये कर्मयोग सांगितला. आपला जन्म झाला की पहिला श्वास या मृत्यूलोकामध्ये आम्ही व्यतीत केला की दिनेश दादा आपले त्या क्षेत्रामध्ये प्रवेश होतो. पहिला श्वास घेतला की लगेच प्रवेश आहे. पहिला श्वास घेतल्याबरोबर काळाबरोबर KYC होते. KYC काळाबरोबर KYC झाली. शेवटच्या श्वासापर्यंत ही KYC टिकून राहते. जन्म कुठं होणार आहेत हे आपल्या हातात नाही. जन्म कोणत्या घरात होणार आहेत हे आपल्या हातात नाही. पण आपल्या कर्माद्वारे आपल्याला देह कुठं ठेवायचा ही आपली कर्मदशा ठरवते. आणखीन सोपं सांगतो. जन्माला येताना गरीब म्हणून जन्माला आले तरी चालतंय. जन्माला येताना गरीब म्हणून जन्माला आले तरी चालतंय. पण देह ठेवताना भगवान पांडुरंगाचा वारकरी म्हणून देह ठेवला ना की त्याच्यासारखा समारोप चांगला नाही आहे दादा. जन्माला येताना माहीत नाही कुठे जन्म होणार आहेत. कबीरा, कबीरजी फार गोड वर्णन करतात. कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. आमचा जन्म झाला त्या दिवशी आम्ही रडत होतो. बरोबर. घरातली सगळी मान्यवर पेढी वाटतायत, आनंद साजरा करतात. बरोबर. आपण रडताना जन्माला आलो. जन्म झाला रडत होतो. पण ज्या दिवशी आम्ही शेवटचा श्वास घेऊत ना त्या दिवशी मात्र जग रडलं पाहिजे. आम्ही हसत जगाचा निरोप घेतला पाहिजे. उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तमची ओरे. तुका मानय का मरण्याची सारे, तुका मानय का मरण्याची सारे, तुका माने का मरण्याची सारे, तुका माने का मरण्याची सारे. उत्तम जीवन कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका जन्मात उत्तमाची कीर्ती उरणार आहेत आणि मेल्यानंतर आम्ही सरणार आहेत म्हणजे जाणार आहेत. मग आपण गेल्यानंतर काय होईल? आपला स्वभाव जिवंत राहील, आपलं कार्य जिवंत राहील, आपलं भजन जिवंत राहील, आपलं योगदान जिवंत राहील. याला उत्तमाची उरे कीर्ती मागे म्हणतात.
आपण गेल्यानंतर जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. आपण आयुष्यभर विचार करत बसतो, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. हे 4 लोकच मला सापडना अजून. हे 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील. समाज आपल्या चांगल्या योग्यतेकडं, चांगल्या गुणांकडं, यशाकडं कधीच लक्ष देत नाही. माफी मागून बोलतो. समाज आपल्या फक्त एका चुकीची वाट पाहत असतो. तुम्ही एकदा चुकले ना की समाज म्हणतो हा माणूस चुकीचा आहे. हो, मी पहिल्यापासून सांगत होतो तुम्हाला. कर्णाच्या बाबतीमध्ये जगानं कर्णाचं दान पाहिलं नाही, कर्णाचं शौर्य पाहिलं नाही, फक्त कर्णाचं चाक कधी चिखलात फसतं याकडे जगाचं लक्ष लागून होतं. मग आपल्या कार्याचा, आपल्या सेवेचा, आपल्या यशाचा, आपल्या ऐश्वर्याचा खरा आनंद कोणाला असेल तर तो जगाला नसतो, आपल्या आईवडिलांनाच असतो. फक्त तुम्ही किती ऐश्वर्य कमावलेत, आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात डोळे घालून बघा जरा. आपल्या यशाचा खरा आनंद त्यांना असतो. दगडाचंही काळीज असणाराला पाजर फुटील असा तो प्रसंग असतो. दादा, तुम्ही किती मोठे झालात ना तर जगाला घेणं देणं नसतं. तुम्ही मोठे झालात ना, खरा आनंद कोणाला असतो, फक्त आईवडिलांना असतो. शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, 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 शांती रूपे नोहे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, उत्तमाची गती तो एक पावेल, 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 पावेल. शांती रूपेनो हे कोणाचा वाईट, वाढावी महत्व वडिलांचे, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगी न जीव खाणी. आपलं कार्य, आपली सेवा, आपलं भजन, आपलं कर्तृत्व, आपलं यश हे आई वडिलांच्या आशीर्वादाने असते. वाढवी महत्व वडिलांचे म्हणजे गावातील ज्येष्ठ मंडळी, नातेसंबंधातील सर्व ज्येष्ठ मंडळी, आपल्या परंपरेतील सर्व ज्येष्ठ मंडळी, आपल्या क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ मंडळी, याला म्हणतात वाढवी महत्व वडिलांचे. आपण गेल्यानंतर उरेल उत्तमाची उरे कीर्ती मागे. शेवटी शरीर सगळ्यांचं जाणार आहे, त्याला व्हॅलिडिटी आहे. जसं सॉफ्टवेअरला रिचार्ज असतो, बरोबर. साईनाथ दादा रिचार्जनुसारच सॉफ्टवेअर चालते, बरोबर आहेत की नाही समीर दादा. रिचार्ज तोपर्यंत सॉफ्टवेअर चालणार, रिचार्ज संपला सॉफ्टवेअरची व्हॅलिडिटी संपली. हे तुमचं माझं शरीर म्हणजे पंचतत्वाचं सॉफ्टवेअर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि याला 2 रिचार्ज आहेत, टॉपअप. पहिला श्वासांचा, दुसरा घासांचा. एकही श्वास उसना मिळत नाही, एकही घास कोणाला उसना मिळत नाही. रिचार्ज संपला की जातस्य ही ध्रुवर मृत्यूर ध्रुवम जन्मम रतस्य च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. श्वास संपले रे संपले की तुम्ही कोणीही असाल, कुठेही असाल, या जगाचा निरोपच घ्यायचा आहे. विठ्ठल जगद्गुरूंनी कर्मयोग फार छान वर्णन केले आजच्या अभंगामध्ये
की आपण गेल्यानंतर काय होईल याचा विचारच करू नका. आहे तोपर्यंतच आपण स्वर्गसुख घेऊया. आहे तोपर्यंत मरणाधी सावध भावे, 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 कीर्ती कराणी मरावे, कीर्ती कराणी मरावे, कीर्ती कराणी मरावे, कीर्ती कराणी मरावे, जन्म घालू नये वाया, 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 वाया, वाया. मरणाही आधी सावध भावे, कीर्ती करोनी. कीर्ती शिल्लक ठेवायची आणि मग जायचं. शिल्लक राहील आपला देह नाही. शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष जने. जगद्गुरु चिंतन करतात. शरीर तर जाणारच आहेत, पण या शरीरानं केलेलं कार्य मात्र शिल्लक राहत आहे. त्याला उर्ण म्हणतात. मग मी वाक्य सांगत होतो, गेल्यानंतर सगळे रडतात आणि गेल्यानंतर सगळे म्हणतात माणूस खूप चांगला होता. जिवंत असताना त्याला कोणी चांगलं म्हणत नाही. गेल्यानंतर म्हणतात फार चांगला माणूस. जिवंत असताना बोलले नाही, गेल्यावर पानभर श्रद्धांजली अर्पण केली. त्याला अर्थच नसतो. ज्याची श्रद्धांजली अर्पण करतोय तो आता जिवंत नाही आहेत. जिवंत असताना शब्दभर बोलला नाही आणि अंत्यविधीला हे 15-20 मिनटं श्रद्धांजली चाललीत. मी नेहमी सांगत असतो, मेल्यानंतर सगळे खांदा देतात, पण जिवंत असताना जी मंडळी मदती करता 2 हात पुढे करतात ना, ती भगवान पांडुरंगाचे 2 हात असतात. ज्या दिवशी आपल्याला इतरांच्या आनंदामध्ये आनंद वाटेल तो दिवस आपला आनंदाचा असतोय. मेल्यानंतर सगळे स्टेटस ठेवतात, RIP ठेवतात, भावपूर्ण श्रद्धांजली ठेवतात, पण ज्याचं स्टेटस ठेवलंय तो बघण्याकरताच नाही. आता पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहाँ में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी की मैयत पे मोहतम मनाते हो दोस्तों, मरने वालों को क्या पता, रोने वाला कौन है. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्याच्याकरता रडतोय तो नाही. आता सोबत असतानाच प्रेमानं राहिलं की हे कर्म चांगलं ठरतं. सर्वांशी प्रेमानं राहणं हा ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माझे ज्ञानदादा वर्णन करतात की आपल्या मुखातील जो गोडवा आहे तो गोडवा आपल्याला आनंदापर्यंत घेऊन जातो. एक वाक्य सांगतो, फार छान वाक्य आवडेल आपल्याला. जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात आणि मेंदूतील शीतलतेने जोडलेली माणसं टिकून राहतात. 2 गोष्टी आपल्याकडे असाव्यात. इन माउथ शुगर फॅक्टरी, इन ब्रेन आईस फॅक्टरी. जिभेवर साखर कारखाना आणि मेंदूत बर्फाचा कारखाना. जोडलेली माणसं टिकवणं महत्त्वाचं असतं. आपल्याला आनंद देतात. या जगामध्ये एक वर्ग नेहमी असा ठेवायचा की ज्याच्याबरोबर आपल्याला सुखदुःख सहज शेअर करता आले पाहिजे. सहज. ज्या गोष्टी परिवारात बोलू शकत नाहीत त्या गोष्टी बोलण्याकरता एक जागा ठेवायची, एक हक्काचा माणूस ठेवायचा की जेणेकरून आपलं जीवन आनंदी राहील. एकतर संतांच्या चरणाजवळ जा, भगवंताच्या चरणाजवळ जा, इथं सुख मिळणार आहेत.
सर्व सुखी आजी येथेची ओळली संतांची देखील चरणांबुजे. देवाजवळच सुख आहे. सुखाची सागर आनंदाच्या राशी, सुखाचे सागर आनंदाच्या राशी, तुझ्या पायापाशी सदा देवा, तुझ्या पायापाशी सदा देवा, सुखाचे सागर आनंदाच्या राशी, सुखाचे सागर आनंदाच्या राशी, आनंदाच्या राशी, आनंदाच्या राशी. सुख मिळेल आपल्याला देवाजवळ, आनंद मिळेल संतांजवळ. बस असंच कर्म आपल्या हातनं घडावं. बाकी प्रपंच सगळ्यांना करायचं. प्रपंचातले जे कर्म असतील ते आपल्याला करायचेच आहेत. वडीलधाऱ्यांची सेवा करायची, मुलांना आपल्या पायावर उभं करायचं, ते तर सक्ती नाही, त्यात बदल नाही. आसोनी संसारी माऊली वर्णन करतात. न सोनी संसारी नाही, आसोनी संसारी. जिव्हा वेग उकरी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. माझे नाथ बाबा चिंतन करतात, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची. जगद्गुरु चिंतन करतात, सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त जडी कमळ जैसे. मग कर्माच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेवढं आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचं वय येत ना, त्या कर्तृत्व सिद्ध करण्याच्या वयामध्येच आपल्या क्षेत्रामध्ये यश मिळवा. कारण गेलेले दिवस परत नाही. अभ्यासाचे दिवस हे अभ्यासच झाला पाहिजे. प्रयत्नाचे दिवस हे प्रयत्नच झाले पाहिजे. आणि मी नेहमी सांगत असतो, साईनाथ दादा पहिले 5 वर्ष कोणत्याही क्षेत्रामध्ये पहिले 5 वर्ष मेहनत केली ना, तिथून पुढचे 50 वर्ष तुमच्या ऐश्वर्यात जाणार. पहिले 5 वर्ष मेहनत केली नाही तर तिथून पुढचे 50 वर्ष तुमचे दुःखातच जाणार. विठ्ठला 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 विश्वामध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवत असताना प्रयत्न गरजेचे असतात. स्वामी विवेकानंदजींचं वाक्य आहे, प्रयत्न जिद्द चिकाटी बरोबर यश. यशस्वी होणारी माणसं ही कधीच कारणं सांगत नसतात आणि कारणं सांगणारी माणसं ही कधीच यशस्वी होत नसतात. विठ्ठला विठ्ठला उगीच कोणाचा जय जयकार होत नसतो, उगीच कोणाचं कौतुक होत नसतं, उगीच कोणाचा सत्कार होत नसतो. दादा, सत्कार होण्याकरता त्याची मेहनत असते, सन्मान होण्याकरता त्याची मेहनत असते. आणि एखादा यशस्वी झाला की त्याच्या मागे लगेच टीका निंदा विरोध येत असतात. त्याला घाबरायचं नाही. नाव ठेवणारी माणसं पहिल्यापासून आहेत. हे कृतयुगातही होते, त्रेतायुगातही होते, द्वापारयुगातही होते आणि कलियुगात पण आहेत. आणि समजून घ्यायचं, आपल्याला विरोध सुरू झाला, आपली निंदा झाली, आपल्यावर टीका झाली की समजून घ्यायचं आपला मार्ग योग्य आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. यूं ही कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असाध्य ते साध्य करीता सायास करण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य साध्य खरी ना सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करीता सायासा कारण अभ्यास तुका म्हणे. साध्य करीता सायासे कारण अभ्यास तुका म्हणे. चला पुढे. आता आपण यश मिळवलं, आपलं कार्य सिद्धीला गेलं, ते कार्य शिल्लक राहतं. याला उर्ण म्हणतात. संत महापुरुषांचं जे कार्य आहे ते या विश्वामध्ये आजही जिवंत आहे. संत महात्मे स्वतः करता जगलेच नाही,
आणि स्वामी विवेकानंदजींचं वाक्य आहे, देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. निस्वार्थ सेवेत एक अलौकिक आनंद आहे. सेल्फलेस सर्व्हिस म्हणजे निस्वार्थ सेवा आणि जॉय म्हणजे आनंद. देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. निस्वार्थ सेवेत अलौकिक आनंद आहे. माझ्या ज्ञानदादानं या विश्वाच्या कल्याणाकरता प्रतिज्ञा केली आणि 9 ओव्यांचं पसायदान दिलं की जे आजही तुमच्या माझ्या अंतःकरणातील आनंदाकरता कार्य करतायत. 4 वाक्य सांगतो. स्वतःकरता मागितली जाते ती भीक असते 1. परिवाराकरता मागितली जाते ती भिक्षा असते 2. गावाकरता मागितलं जातं ते दान असतं 3. आणि विश्वाच्या कल्याणाकरता मागितलं जातं ते पसायदान असतं 4. विश्वाच्या कल्याणाकरता जगणं आहे. संत श्रेष्ठ गोरोबा काकांचं जीवन हे स्वतःच्या कर्माशी एकनिष्ठ असणारं जीवन आहे. सर्व संत मांदियाळीमध्ये ज्येष्ठत्व माझ्या गोरोबा काकांना मिळालं. आपला व्यवसाय सांभाळत असताना पंढरीची वारी चुकली नाही पाहिजे, भजनाचा नित्यनेम चुकला नाही पाहिजे, दारावर आलेल्या अतिथीचा नित्यनेम चुकला, सेवेचा नित्यनेम चुकला नाही पाहिजे. ही सर्व आचारसंहिता माझ्या गोरोबा काकांच्या जीवनचरित्रामध्ये पाहायला मिळतात. भगवान पांडुरंगाचं स्वरूप समोर ठेवायचं आणि आपलं काम करताना भगवंताचं भजन करायचं. करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. आपलं कार्य करताना, आपली सेवा करताना, आपलं कर्म करताना भलेही ते प्रपंचातलं असू देत, पण अंतःकरण हे परमात्म्याशी एकरूप झालं पाहिजेत. एक आदर्श उदाहरण माझ्या गोरोबा काकांचं आहे. काकांनी देवाचं स्मरण करावं, देवाचं ध्यान करावं आणि भजन करता करता आपला कुंभार दादाचा व्यवसाय करावा. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देहधारी जो जो त्यासी विहित नित्या कर्मा. सदाचार नीती होणे आगळा न धर्मा. तुला आठवावे गावे हाची एक नेम. तुला आठवावे गावे हाची एक नेम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. पांडुरंग 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 विठ्ठल 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 पांडुरंग 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 विठ्ठला माय बापा. देवाला पाहावं, देवाच्या स्मरणामध्ये आपलं काम करावं, याला कर्मयोग म्हणतात. ऐका बरं, माझ्या काकांचं भजन करता करता प्रपंचामध्ये अनेक प्रकारची नुकसानं झालेत. आपण ऐकलेले दृष्टांत आहेत, त्यात जास्त वेळ घेत नाही. काकांचं लेकरू त्यांनी चिखलात तुडवलं भजन करता करता. अर्थात ते लेकरू भगवान पांडुरंगाच्या कृपेने परत मिळालं. याला कार्य म्हणतात, की आपलं कार्य हे भगवंतापर्यंत पोहोचलं की भगवंताच्या कृपेचा प्रसाद आमच्यापर्यंत पोहोचतो. काकांनी रागाच्या भरामध्ये पत्नींना स्पर्श करायचा नाही अशी प्रतिज्ञा केली आणि झोपेत असताना तो स्पर्श झाला.
मग दोन्ही हात त्यांनी स्वतःहून तोडलेत. हा कथाभाग आपल्याला माहिती आहे. ज्यावेळी संत शिरोमणी नामदेवरायांच्या कीर्तनात ते पंढरपूरला आलेत, 2 पत्न्यात काका होते बरोबर. काकांचे डोळे भरून आले की अरे या भगवान पांडुरंगाच्या दरबारात जो आनंद आहे त्याच्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. पंढरपूरमध्ये ती सगळी वारकऱ्यांची मांदेडी पाहिली काकांनी. चंद्रभागेचं स्नान केलं. पंढरपूरमध्ये वारकरी मंडळी, दिंड्या, पताका, हे जोरजोरात भजन चाललंय सगळ्यांचं. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा. चंद्रभागा पाहिली. पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं. चंद्रभागेचं स्नान केलं. अंतःकरणामध्ये भगवंताच्या दर्शनाकरता व्याकुळ झालेत. कीर्तनामध्ये बसले, डोळ्याला धारा लागल्यात. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गान. जीव हरी विना देह झाला वृंदावन. भेटीचा लळा रे लागला लागला. भेटीचा लळा रे लागला लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. भक्तिवा देवरात जशी वाहे चंद्रभागा. कधी चुकणार नाही असा जोडलास धागा. भक्तिवा देवरात जशी वाहे चंद्रभागा. कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा. भक्तीचा लळा रे लागला. भक्तीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आज काका आपल्यात नाही आहेत, पण काकांचं कार्य मात्र शिल्लक राहिलं गड्या. मी माफी मागून बोलू. आपल्या बरोबरचे बरेच माणसं येऊन गेलेत, त्यांची आपल्याला आठवण येते का? नाही. आपल्या गावात बरेच जण येऊन गेलेत, त्यांची आठवण होते का? नाही. आपल्या महाराष्ट्रात बरेच जण येऊन गेलेत, पण बोटावर मोजणी इतक्या महात्म्यांची आपल्या आठवणी अंतःकरणात आहेत. बस जर स्वतः करता जगलं तर आठवण होत नाहीत, पण विश्वाच्या कल्याणाकरता जर आपण जगलो, भजनाकरता, संप्रदायाकरता, वडीलधाऱ्यांच्या सेवेमध्ये जर आपलं जीवन व्यतीत केलं ना, तर आपलं कार्य शिल्लक राहत आहेत. तुम्ही असं कार्य का करत नाहीत? जगद्गुरु प्रश्न विचारतायत. कर्मयोगाचा अभंगाचं प्रथम चरण. ऐसे का हो न करा काही. ऐसे का हो न करा काही. ऐसे का हो न करा काही. ऐसे का न करा
ऐसे काहू न करा काही, 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 पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत. भजनी मंडळी करता जोरदार टाळी वाजवा. व्यासपीठा करता, आमच्या व्यासपीठा करता जोरदार टाळी, जोरदार जोरदार जोरदार. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाशे जा. माझे जगद्गुरू आपल्याला विचारतायत की तुम्ही असं कार्य का करत नाही बाबांनो की ज्या कार्याला पुढे नाश नसेल. कारण प्रापंचिक कार्याला नाश आहे. कशावरून? आपण प्रपंच उभा केला की तो आपल्या स्वतःच्या नावावर राहत नाही, त्याला पुढे लगेच नॉमिनीच लागतात, कन्वर्ट येते. जसं मला वडिलांनी दिलं तसं मला पुढे मुलांना द्यायचं आहे, बरोबर? आपण सांभाळणारी आहोत. आणखीन सोपं सांगतो, बँकेमध्ये कॅशियर असतात, ते कॅशियर साहेब कॅबिनमध्ये बसतात. शिवरामदादा कितीतरी कॅश दिवसभरात मोजून होते कॅबिनमध्ये. ती कॅश त्यांची असते का बँकेची असते? एखादा बंडल खर्चायला नेला घरी तर जमेल का? नाही. जसं केबिनमध्ये येताना एकटं आहे आणि कॅश टॅली झाल्यानंतरच त्यांना बाहेर येता येत आहे. क्रेडिट अँड डेबिट विल बी टॅलीड व्हेन ऑडिट इज गोईंग ऑन. क्रेडिट जमा, डेबिट नावे, हे दोन्ही कॉलम टॅली केले जातात ना. मग ते टॅली झाल्याशिवाय इथं कन्सल्टंट आहेत आमचे शिवराम महाराज. जर फरक लागला तर सुट्टी नाही. आता हा सिद्धांत इकडे घेतो. या मृत्यूलोकरूपी कॅबिनमध्ये तुमचा माझा जन्म झाला. आपल्याला पाप आणि पुण्य दोन्ही कॉलम टॅली करायचे. पाप आणि पुण्य, पुण्य क्रेडिट, पाप डेबिट, जमा नावे, हे दोन्ही कॉलम टॅली झाले की नंतरच आम्हाला या मृत्यू लोकातून बाहेर येता येत आहेत. नंतरच आम्हाला ईश्वराच्या चरणाजवळ जागा मिळते. नंतरच आम्हाला जीवनमुक्त दशा प्राप्त होते. येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडीये सरले माया जाळ. पण ऐका, ही क्रांती घडण्याकरता आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागतंय, तेव्हा कार्य उभं राहत आहेत. कार्य एकट्याने होत नाही. मी टाकळीला आलो असं मी म्हणू शकत नाहीत. मला माझे हनुमानजी महाराज इथपर्यंत घेऊन आले, तिथपर्यंत येऊन आले, म्हणून मीच एक करता म्हणू नये. सगळ्यांना सोबत घेऊनच कार्य उभं राहत असते. हो, माझ्या ज्ञानदादाने जे कार्य उभं केलं ते या विश्वातील प्रत्येक स्तरातील वारकऱ्यांना सोबत घेतलं. कोणी कोणत्या घरातला असेल, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी, सगळ्यांना सोबत घेतलंय. चला पुढे आता आपण एकमेकांशी प्रेमानं राहिलो, सगळ्यांना सोबत घेऊन चाललो, सगळ्यांचा आदर केला की हाच ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. माझ्या नाथबाबांनी भगवान रामेश्वराच्या रखरखीत वाळवंटामध्ये जे अलाहाबादचं तीर्थ होतं गंगोत्रीचं, ते गंगोत्रीचं तीर्थ हे दक्षिणेमध्ये तामिळनाडूत आणलं होतं भगवान रामेश्वराकरता. पण ते तीर्थ त्यांनी गाढवाला पाजलं की तहानीनं व्याकुळ झालेलं माझा जीव आहे, माझा भगवान रामेश्वर त्यात आहेत. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आपण अडचणीत असणाऱ्यांना मदत केली ना की त्याच्यासारखा सोपा परमार्थ दुसरा कोणताच नाही. विठ्ठला 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 महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या जगभरामध्ये गाजलेली 4 जण आहेत. पहिले विठोबा, दुसरे ज्ञानोबा, तिसरे तुकोबा आणि चौथे शिवबा. ऐका बरं, भगवान पांडुरंग परमात्मा विठोबांनी या विश्वाला आनंद दिला 1, माझ्या ज्ञानदादांनी ज्ञानोबांनी ज्ञान दिलं 2, माझ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज तुकोबारायांनी गाथा दिला, वैराग्य दिलं 3, आणि माझ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदुहृदय छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे शिवबांनी या सगळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य या जगाला दिलं.
जगणं म्हणतात याला. आज मी कीर्तन करतोय, आज आपण धर्मकार्य करतोय, याचं खऱ्या अर्थानं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच जात आहे. वयाच्या 16व्या वर्षी भगवान गोराडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा महाराष्ट्रातला तरुण, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा महाराष्ट्रातला तरुण, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघालेला महाराष्ट्रातला तरुण, वयाची 50 वर्षातले 35 वर्ष फक्त तुमच्या माझ्याकरता समर्पित करणारा महाराष्ट्रातला तरुण, की ज्या तरुणामुळे आपल्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस, माता भगिनीचं सौभाग्य, तुमचं माझं स्वातंत्र्य अबाधित आहे. याच तरुणाने तब्बल 361 किल्ले जिंकले, पण 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारा या विश्वातला एकमेव एक राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. आज तुमच्या माझ्या अंतःकरणातलं भगवं अधिष्ठान कुणामुळे जिवंत असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. आठवण होते मना मनाला भगवा झेंडा दिसल्यावर, जातपातना धर्म पाहिला जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. अनेक राजे होऊन गेलेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांकरता मी 2-5 मिनिटं देत असतो गड्या, आणि दिले पाहिजेत ते, कारण आपण धर्मकार्य करतोय याचं श्रेय छत्रपतींना आहे. जगात अनेक राजे आहेत, पण कोणत्या राजाच्या प्रतिमेचं पूजन झालं मला सांगा? छत्रपतींची आरती केली जाते. जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेवोनी भवानी तलवार, नररक्षसांचा करोनी संहार, धरणी मातेचा तू केला अवतार. जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. आरती गाया, आरती गाया, आरती गाया. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेतलं दादा, आणि सगळ्यांची आदरानं राहिलेत, सगळ्यांची प्रेमानं राहणं, सगळ्यांची आनंदानं राहणं याकरता संतांनी काही व्रतवैकल्य आम्हाला दिलेत. आता पुढे मकर संक्रांती येते. मकर संक्रांती कशाला म्हणतात सांगू तुम्हाला? फक्त मकर संक्रांतीच्या दिवशीच गोड बोलणं म्हणजे मकर संक्रांत नाही, तर मकर संक्रांतीच्या दिवसापासून संकल्प करणं की मी आजपासून शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांशी प्रेमानं राहील, ही खरी मकर संक्रांती असते. ती खरी मकर संक्रांती आहे. देव तिडी आला गोडे गोड जीव झाला, गोडे गोड जीव झाला, गोडे गोड जीव झाला. देव तिडी आला गोडे गोड जीव झाला, गोडे गोड जीव झाला, गोडे गोड जीव झाला.
गेला अंतरीचा मळ. चला पुढे. आता सगळ्यांची प्रेमानं राहिलं की भगवंताला ते आवडणारं वर्तन आहे, भगवंताला ते आवडणारं आचरण आहे. आणि सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांशी आदरानं राहून आपण कोणतंही कार्य करा, हे परमार्थ कार्य भगवंताला आवडतं. नवे नवी हीच भगवंताची शरणागती. अभंगाचं विश्वंभरा शरणागत, 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 भूत जात वंदोने, भूत जात वंदोने, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, भूतदात वंदोनि, भूतदात वंदोनि, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत. विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधोनी. भगवंताची शरणागती ही सगळ्या जीवमात्रांच्या सन्मानात आहे. अगदी शेवटचे 5 मिनटं घेतो आपले आणि लगेच थांबतो. हां, लक्षपूर्वक आहे का? शेवटचे 5च मिनटं द्या मला फक्त. आता की आपण मंदिरात गेल्यानंतर सगळे चांगले वागणार, पंढरपूरला गेल्यानंतर सगळे चांगले वागणार, आळंदीला माऊलींच्या दरबारात गेलं की सगळे चांगले वागतात. पण मंदिराच्या बाहेर आल्यावर पण भगवंत आपल्याला पाहत नाहीत अशी माणसं वागतात. पंढरपूरला गेल्यावर इतका मोठा गंध लावतात की ती गावकऱ्यांनाच ओळखू येत नाही. अरे गावातले ते आपल्या क्षेत्रात सगळे चांगले वागणार, मंदिरात सगळे चांगले वागणार, मंदिराच्या बाहेर आल्यावर भगवंत आपल्याला पाहत नाहीत का? पाहतात. भगवंत शरणागती काय स्वीकारतात की आपण मंदिरात जे अंतःकरण शुद्ध ठेवतोय तेच अंतःकरण प्रत्येकाशी वागताना शुद्ध पाहिजे. माझ्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वाला जोडत असताना त्रास देणाराचंही कल्याण होऊ देत याकरता विनंती केली. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्यावेळी 22 वर्षाचं प्रासादिक जीवन माझ्या ज्ञानदादाने या विश्वाला दिलं ना, त्यावेळी 5 प्रकारची ग्रंथ संपदा दिली. पंढरीची वारी आम्हाला दिली. आम्हाला पंढरपूरमध्ये भगवान पांडुरंगाचं दर्शन करून दिलं माझ्या ज्ञानदादाने. आणि ज्यावेळी माऊलींना संजीवन समाधी घ्यायची आहे त्यावेळी विश्वातले सगळे वारकरी देवाकडे गेले. देवा, माऊलींना एवढ्या लवकर समाधी देऊच नका, कारण जो आनंद या विश्वामध्ये आहे ते माऊलींचं स्वरूप आहे. आणि माऊलींनी समाधी घेणं म्हणजे आनंद संपून जाणं. ज्यांच्या मुखामध्ये इतका गोडवा आहे, इतका गोडवा आहे की त्या गोडव्याला सीमा नाही आहेत देवा. ज्यांचं अंतःकरण इतकं पवित्र आहे की हनुमानजी महाराजांसारखं अंतःकरण आहे, भगवान प्रभुरामचंद्रजींसारखी ज्यांची वाणी आहे, ते ज्ञानदादा समाधीस्थ होत आहेत. देवा नका हो, नका असं करू, नका समाधी देऊ. माऊली गेले म्हणजे या विश्वातला आनंदच जाईल, कुठंतरी हरून जाईल तो आनंद. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात सपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लीलानी कपाळी टिळा तू उजेड अंधारासाठी, फणक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी. देवोनी किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला, माझा आनंद आनंद
देहरूपानं नसले तरी माऊलींनी दिलेला जो आनंद आहे तो आजही शिल्लक आहे. विश्वंभरा शरणांगत भूत जात बंदोनी हा व्यापक सिद्धांत देणारे श्रुतीचे का निगा फळ सार मूळ जाणोनी. आणि हाच ग्राउंड लेवलचा परमार्थ आमच्या कर्मामध्ये जर आम्ही सांभाळला तर ते कर्म आम्हाला भगवत स्वरूप करतायत. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणांगत भूत जात बंदोनी. विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये रखुमाये जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा 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 रखुमाये ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम भेट सरला यांचा आशीर्वाद, गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय राजाराम दादांच्या चरणी समर्पित करतो. आमचे आप्पा, सगळं पूर्ण गाव संपूर्ण परिसर नातेवाईक मंडळी त्यांना आप्पा म्हणायचे. आप्पांच्या पुण्यस्मृतीला आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो. अमोलदादांनी ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली, अमोलदादांना धन्यवाद. शिंदे परिवारानं एक स्तुत्य उपक्रम महाराष्ट्राच्या समोर ठेवला, अतिशय चांगला उपक्रम आहे. पुण्यस्मरण म्हटलं की आपण त्या परिवाराचं सांत्वन करण्याकरता दुःखवटे आणत असतो, सन्मान करण्याकरता एक स्वरूप असतात. कोणी टोपी आणेल, कोणी उपकरण आणेल, कोणी नॅपकिन आणेल. पण साईनाथदादा या परिवाराने एवढा छान उपक्रम राबवला ना की टोपी उपरण्याच्या बदल्यामध्ये या सगळ्या पाहुणे मंडळींनी या परिवाराकरता वही आणली, पेन्सिल आणली, शालेय साहित्य आणलेत आणि सगळं साहित्य आज जमा करून अनाथ आश्रमामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना ते वितरित करणार आहोत. हा एक महाराष्ट्राला चांगला आदर्श या शिंदे परिवारानं घालून दिलाय. आपण टाळी वाजून त्यांचं स्वागत करायचं जोरात जोरात जोरात. या अनाथ आश्रमामध्ये असणारे जे विद्यार्थी असतील त्यांनाही कुणीतरी वही दिली पाहिजे, त्यांनाही नवीन पेन पाहिजे असतो. आपले लेकरं आपल्याकडे हट्ट धरतात, त्या लेकरांनी हट्ट कुणाकडे धरावा गड्या. या सगळ्यांना या वस्तूंना पाहिल्यानंतर त्या लेकरांना सुद्धा आनंद मिळेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि हा आनंद म्हणजे स्वर्गीय आप्पांना मिळालेला आनंद आहे. म्हणून आलेली सगळी मान्यवर पाहुणे मंडळी, गावातील सर्व मान्यवर ज्येष्ठ मंडळी,
तरुण मित्र परिवार, माझ्या माता बहिणी, आपण सर्वजण या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा जपणारी आमची सर्व गुणीजनांची मांदियाळी, त्यामध्ये गायनाचारी असतील, मृदंगाचारी असतील, ही सगळीच्या सगळी राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवामध्ये सेवा करणारी मंडळी आहेत. या सगळ्यांकरता जोरदार टाळी वाजवा एकदा, जोरात जोरात जोरात. या सगळ्यांनी, या गुणीजन महाराज मंडळींनी जो वेळ आपल्याला दिला त्याबद्दल त्यांचेही या शिंदे परिवाराच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले कोरे वेडे वाकुणे उत्तरे, क्षमा अपराध महाराज विचारिला अधिकार, क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा, बाबा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडली